नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण डेटा ॲनालाइज करणार आहे 29 तारखेच्या मार्केटसाठी. ठीक आहे. तर आज होती एक्सपायरी. एक्सपायरीच्या दिवशी नेमकं काय काय घडलंय ते आपल्याला समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि उद्यासाठीचा डेटा कसा आलाय तो एकदम आपण डीपमध्ये समजण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण जाऊया डेटावरती. कशा पद्धतीचा आलाय डेटा तुम्ही बघू शकत असाल काल ज्या पोझिशन्स होत्या 8,35,000च्या, तर त्या पोझिशन्स आता झालेल्या आहेत 9,11,000च्या. ओके. आता तुम्ही म्हणाल विकास याच्यात म्हणजे फार असं वेगळं काय झालंय की फक्त 60-70 हजाराच्या पोझिशन ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. ओके. तर मित्रांनो, तसं नाहीये. ह्याच्यामध्ये फार डीप बारकावे जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता बघा, रिटेलर जो आहे तो ह्याच्या किती पट आहे, ऑलमोस्ट मी सांगत आलोय की हे ॲटलीस्ट 5x असतात. 5 पट असतात. ओके. जर 1 पट असेल एफ-आयज तर हे असतात 5 पट. ओके. आणि प्रॉप डेस्क ते असतात साधारण 2 पट किंवा 3 पट. प्रॉप डेस्कच्या रिटेलर जो असतो तो असतो 2 ते 3 पट. आता डेटा समजून घेणं अशा दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, की मार्केटने आज थोडंसं खाली क्लोजिंग दिलेली आहे. ओके. थोडंसं साइडवेज प्लस मायनस झालं सुरुवातीला, पण ते निगेटिव्ह साईडला मूव्हमेंट दिलेली आहे आणि क्लोजिंग जी आहे ती 100 पॉइंट निगेटिव्ह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आहे. ओके. तर ओव्हरऑल डायरेक्शन जी दिली होती, त्याप्रमाणे आपल्याला सुरुवातीच्या काळात साइडवेज बघायला मिळालं. फार चांगल्या पद्धतीने 12, 12:30 पर्यंत ते होतं आणि नंतर आपल्याला काही निगेटिव्ह सायन्स त्या ठिकाणी डेटावरती पण दिसत होते. ते पार्टिसिपंटला कल्पना आहे त्याची. ठीक आहे. ते निगेटिव्ह सायन्स जे आहेत ते बरेचसे आपले डेटाचे पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरती दिसत होते. इवन जो शार्प फॉल येण्याचा प्रयत्न झाला दुपारच्या वेळात तो सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय झाला. ठीक आहे. तर आता समजून घेण्याचा प्रयत्न करा, की डेटामध्ये चेंजेस जे झाले ते इम्पोर्टंट का आहेत आणि मी असं का बोलतोय, की वरची जी दिशा आहे ती लिमिटेड आहे आणि वरतून एखादी अपसाईड आली तर ती सेलिंगसाठी अपॉर्च्युनिटी मिळू शकते. ओके. तर ॲटलीस्ट लाँग जाण्याचा प्रयत्न करायचा नाही पुढच्या काही काळात. अजूनही मार्केट ते ओव्हरऑल जी आहे ती निगेटिव्ह साईडलाच त्या ठिकाणी काम करते. ओके. एफ-आयज कंटिन्यूज विकतात आणि आपल्याला का विकत घ्यायचंय हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघा, 8,35,000च्या पोझिशन्स होत्या ज्यावेळी रिटेलरच्या पोझिशन्स होत्या 30,00,000, 28,00,000, 25,00,000, 31,00,000. ओके. तेवढ्या हेवी पोझिशन्स होत्या त्यावेळी यांच्या निगेटिव्ह पोझिशन्स होत्या 8,35,000. ओके. आता ऑलमोस्ट 50% कट झालेले आहेत. ऑलमोस्ट 50% पोझिशन्स घटलेल्या आहेत. 16,00,000 वरती पोझिशन्स आलेल्या आहेत आणि एवढ्या कमी पोझिशन्स असताना सुद्धा त्या ठिकाणी रिटेलर जो कॅरी करतोय तो 9,00,000च्या पोझिशन्स करतोय. आता हे असं का झालं असेल तुम्ही सांगा मला? का झालं असेल? आता 24,000चा जो सपोर्ट आहे ना, तो तुटताना दिसत नव्हता. ठीक आहे. खाली गेला खरा, पण परत वरती आला. तर रिटेलर घेऊन बसलाय 24,000चा सपोर्ट. ठीक आहे. मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये पण सांगितलं, की 24,000 इझिली तो तुटला आणि तो ते नेक्स्ट डेच तुटला. ठीक आहे. बघा, ज्या अपॉर्च्युनिटी आहे मार्केट असं काही एका दिशेला सरळ-सरळ असं खाली जा बोललं तर असं खाली नाही जाणार. एखादी थोडीशी अपसाईड येईल, थोडंसं हे होईल. एक्सपायरी रिलेटेड जवळ आली त्यामुळं काही पॅनिक येऊ शकतो. थोडंसं काही पॉझिटिव्हिटी दिसू शकते. तर याचा अर्थ नाहीये की ओव्हरऑल पोझिशन्स त्या आहेत त्या चेंजेस झालेल्या आहेत. त्या ओव्हरऑल डायरेक्शन निगेटिव्ह आहे. मध्ये आधी जे अपसाईड येतात त्या अपॉर्च्युनिटी बनून येतात. आता मार्केट 24,000 वरती आहे. ओके. 24,000च्या खाली आहे. आता जर काही अपसाईड मिळाली थोडी 60-70 पॉइंट 100 पॉइंटची तर ती अपॉर्च्युनिटी आहे आणि जर नाही मिळाली तर काही हरकत नाही. आपल्याला निगेटिव्हिटी जी आहे ती कंटिन्यू आहे. ओके. तर समजून घ्या. चो 50%चा जो डेटा आहे तो कट झाल्यानंतर सुद्धा इथे 9,00,000च्या पोझिशन शिल्लक आहे. याचा अर्थ काय होतो? निगेटिव्ह पोझिशन्स ऑलरेडी त्या ठिकाणी आहेत. ओके. आणि किती आहेत ते बघा. आता ह्यांनी सुद्धा ऑलमोस्ट 50% 60% कट डाउन केलेला आहे आणि तरी सुद्धा यांच्या 7,16,000च्या पोझिशन्स अजून कॅरी आहेत डायरेक्शनल. बघा, आता जर पुट लाँग आहेत मोठ्या प्लेयरचे 6,00,000चे. ओके. 6,00,000चे. तर त्याच्या बदल्यात जे पुट शॉर्ट केलेले आहेत ते किती आहेत? ओन्ली 2,58,000 राइट. आता 7,16,000च्या पोझिशन ज्या आहेत त्या निगेटिव्ह. आता नेट टू नेट जर निगेटिव्ह काढायचं म्हटलं, तर हे फ्युचर्सच्या ज्या पोझिशन्स आहेत ना, त्या सोडून द्या. फ्युचरच्या पोझिशन्स का सोडून द्या? कारण हे लाँग टर्मच्या पोझिशन्स असतात.
ओके. त्या काय एक्सपायरीला चेंज नाही होणार. नेक्स्ट एक्सपायरीचा जर व्ह्यू घेत असू आपण, तर ते काही चेंज नाही होणार. त्या ओव्हरऑल चालत राहतील जोपर्यंत ॲक्चुअल मार्केट पॉझिटिव्ह नाही होत आहे. ठीक आहे. ते हे हेजिंग आहे. ॲक्चुअल जो गेम आहे तो इथे आहे. ह्या 4 स्ट्राईक प्राईजवर आहे. कॉल लाँग आणि कॉल शॉर्ट ह्याच्यामध्ये लाँग आहेत 2,55,000 आणि जे शॉर्ट्स आहेत ते आहेत 4,57,000. पुट लाँग जे आहेत ते 6,02,000 आणि ते ऑलमोस्ट डबल पोझिशन ज्या आहेत त्या शॉर्ट साईडला आहेत. कॉल आणि पुट दोन्ही स्ट्राईक प्राईजवर. ओके. आणि ह्यांचं बघाल तर उलटं आहे. ह्याचं तुम्हाला गणितच समजून नाही येणार. आता पुट शॉर्ट करतायत काही हेजिंग म्हणून, तर काही लोक कमवतील पण, काही हे पण. तर जे पुट शॉर्ट करून बसलेत ते 17,00,000च्या पोझिशन्स आहेत. कॉलच्या ज्या पोझिशन्स आहे लाँग साईडला त्या 16,00,000 17,00,000च्या पोझिशन्स आहे आणि इकडे 15,00,000च्या आहेत. ओके. तर अशा हिशोबाने गणित आहे. फ्युचर्सवरती लाँग करून बसलेले आहेत. ठीक आहे. तर अशा हिशोबाचं हे गणित आहे. ह्याच्यात पण काय असं हे नाहीये, की फारच सगळे लॉसच करतात. काही रिटेलर पण खूप स्मार्ट असतात आणि फार चांगलं काम करतात त्या ठिकाणी. हे पुट जरी शॉर्ट्स असले, तरी हे सगळेच आणि सगळे फक्त आणि फक्त वरची डायरेक्शन घेऊन बसलेत असं नाही. ते ह्याला काही हेजिंग करून त्या ठिकाणी चाललेले आहेत. राइट? तर अशा पद्धतीची हे हेजिंग करून ते लोकं त्या ठिकाणी काम करत असतात. आता एफ-आयचं जर गणित बघितलं तर अशा पद्धतीचं आहे. आता प्रॉपवरती येतोय आपण. प्रॉप जो आहे तो अजूनही थोडासा कॉन्झर्व्हेटिव्ह आहे. तो अजून फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी निगेटिव्ह गेलेला नाहीये. लक्षात घ्या. ज्यावेळी हे एफ-आयज आणि प्रॉप हे दोन्ही सुद्धा एकदम हे करतील तर हे ॲक्सेलरेट होतं. आणि हे जर थोडे कॉन्झर्व्हेटिव्ह आहे तर थोडीशी प्लस मायनस करत ओव्हरऑल ट्रेंड निगेटिव्ह असतो. ज्यावेळी असा शार्प फॉल पाहिजे त्यावेळी तुम्हाला हे दोन्ही लोकं एफ-आयज आणि प्रॉप डेस्क हे एका दिशेत त्या ठिकाणी निगेटिव्ह साइड प्ले करताना दिसले पाहिजे. तर इथं 3-4 लाखाच्या ज्यावेळी पोझिशन्स दिसतील, तर समजून जा बवंडर आहे. काही मोठं त्या ठिकाणी घडतंय. ओके. अजून लाख, दीड लाख ॲड होऊ द्या उद्या जर निगेटिव्ह साइडला, तर ते एकदम लाँग टर्मसाठी ॲटलीस्ट पुढच्या 5-6 दिवसांसाठी मोठं निगेटिव्ह त्या ठिकाणी बघायला मिळू शकतं. ओके. तर अशा हिशोबाच्या पोझिशन्स आहेत. काही लोकं मला बोलले त्या ठिकाणी एस-जी-एक्स जो आहे तो आपल्याला फसवण्यासाठी येतो. ओके. तर 100% हे फसवण्यासाठी येतात. आदल्या रात्री काही असं वरती खाली होतं, तर रिटेलरला जो भरोसा देण्यासाठी एस-जी-एक्स त्या ठिकाणी काम करतो. पण ओव्हरऑल जे आहे तो आपल्याला डेटा आपल्याला सजेस्ट करतो, की नक्की काय होणार आहे त्याच्यामध्ये आणि काय होतंय. ओके. तर अशा हिशोबाचं गणित आहे. एक्सपायरी होती. एक्सपायरीला बऱ्यापैकी पोझिशन्स अनवाइंड झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं हे गणित आहे. ठीक आहे. तर चार्टवरती पण बघितलं तुम्ही तर अशा पद्धतीचं हे आहे. आता बऱ्याच काही लोकांच्या आहेत ना, काही कन्सेप्ट्स आहेत. तुम्ही समजून घ्या. गॅप फिल करायला येतो. ओके. जे थोतांड आहेत मार्केटमधले ते तुम्हाला सांगतो. गॅप फील करायला येतं मार्केट वगैरे, वगैरे. तर असं कुठलं गॅप वगैरे असं काही फील करायला येत नसतं. हे सगळं झोल आहे. ओके. तर हे काय होतं माहिती आहे का? ज्यावेळी पोझिशन्स आहेत ना, हलक्या असतात. ओके. लाईट पोझिशन्स असतात. तर त्यावेळी जर अशी एखादी शार्प फॉल आलेला आहे आणि अचानक काही पॉझिटिव्ह न्यूज आली, तर हा जो मधला जो गॅप आहे, हा फील करण्याचं रिझन असं, की हा जो डेटा आहे ना, हा थोडासा इमॅच्युअर असतो. ओके. इमॅच्युअर असतो. इमॅच्युअर इन द सेन्स 30,00,000च्या पोझिशन जर होत्या रिटेलरच्या, तर त्याच्या बदल्यात आता फक्त 15,00,000च्या पोझिशन शिल्लक आहेत. आणि रिटेलरला घाई असते, मी कधी एंट्री घेईल, कधी ते लाँग जाईल, कधी शॉर्ट करेल, कधी काहीतरी उलाढाल करेल. तर हा जो डेटा आहे तो प्रत्येक डे वाईज फिल होण्याचा प्रयत्न करतो. समजा आज मंगळवार आहे, बुधवारी ते अजून थोडेसे ॲड होतील. ओके. बुधवारी ॲड होतील, गुरुवारी ॲड होतील, शुक्रवारी ॲड होतील आणि मग त्यावेळी शुक्रवार आणि सोमवार, मंगळवार जो आहे तो थोडासा मॅच्युअर डेटा असतो दुपारपर्यंत. ओके. दुपारनंतर पुन्हा मोठे प्लेयर नेक्स्ट एक्सपायरीला शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतात आणि तो डेटाचा जो इम्पोर्टन्स आहे, तो त्या हिशोबाने आपल्याला कमी होताना दिसतो ज्यावेळी डेटा इमॅच्युअर असतो. राइट? तर अशा पद्धतीचं डेटा आहे मित्रांनो. हे एनालिसिस आहे. तुम्ही व्हिडिओवर राहा. तुम्हाला आता बऱ्यापैकी जे जुने लोक असतील त्यांना ही फक्त एक्सेल जरी पाहिली तरी समजून जात असेल नक्की करायचं काय आहे. राइट? तर तुमचं ओन एनालिसिस असू शकतं. मी सांगेल निगेटिव्ह आहे. तुम्ही म्हणाल साइडवेज टू निगेटिव्ह आहे. ओके.
मी म्हणेल निगेटिव्ह आहे, तुम्ही म्हणाल एक्स्ट्रा निगेटिव्ह आहे. ज्यावेळी डेटावरती तुम्हाला दिसायला लागेल. ओके. तर हा एनालिसिसचा पार्ट आहे. एनालिसिसचा पार्ट आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा डेटा आलेला आहे आजचा. आय होप तुम्हाला ह्या डेटामधून फायदा होत असेल आणि जर फायदा होत असेल, तर 100% तुम्ही मित्रांना आणि इतर लोकांना जे काही शिकून करण्याची इच्छा व्यक्त करतायत, त्यांना हे रिकमेंड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. थँक